सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. मित्रांनो, मी स्वप्नील घुमरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत आहे. काल छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन झाला आणि याच शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचा काय इतिहास आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. मित्रांनो, एक मराठा बादशाह एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. या शब्दामध्ये सभासदाने शिवराज्याभिषेकाचं वर्णन केलेलं आहे. सभासदाच्या बकरीमध्ये त्याचे शब्द फार मौलिक आहेत की एक मराठा बादशाह एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य नाही. अर्थातच ही असामान्य गोष्ट आहे. अर्थातच ही भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण आहे. याच दृष्टिकोनातून आपल्याला शिवराज्याभिषेकाकडे पाहावं लागतं. मित्रांनो, संत तुकाराम महाराज देखील शिवाजी महाराज अगदी बालवयात होते त्याच वेळेस असं म्हणतात की शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की. अर्थात शिवाजी महाराज हे उद्या चढून छत्रपती होतील अशा प्रकारची जी भाकीत, अशा प्रकारची जी भविष्यवाणी संत तुकाराम महाराजांनी केली होती. येणाऱ्या काळात शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांची ही भविष्यवाणी सत्य साबित करून दाखवली. आपली आई राष्ट्रमाता जिजाऊ व शहाजीराजेंनी जे स्वराज्याचे स्वप्न पाहिलेले होते, आपल्या स्वतंत्र राज्याचे जे स्वप्न पाहिले होते, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आईवडिलांचे हे स्वप्न पूर्ण करून दाखवले. राष्ट्रमाता जिजाऊ आणि शहाजीराजे यांच्या संकल्पनेनेच, त्यांच्या प्रेरणेनेच छत्रपती शिवाजी महाराजांनी याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये रयतेचे, बहुजनांचे आणि अठ्ठापगड जातीच्या लोकांचे राज्य निर्माण केले. त्यास आपण स्वराज्य असे म्हणतो. मित्रांनो, ही गोष्ट महाराष्ट्रात राहणाऱ्या नव्हे किंबहुना भारतातील प्रत्येकासाठी, शिवरायांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. स्वराज्य निर्माण केल्याच्या नंतर जेव्हा राज्याभिषेक करण्याची वेळ आली तेव्हा 6 जून 1674 रायगडावरती गागा भट्टाच्या करवी शिवरायांनी वैदिक पद्धतीनं शिवराज्याभिषेक केला व छत्रपती शिवराय हे छत्रपती झाले, शककर्ते झाले. ही गोष्ट सुद्धा अद्वितीय आहे. या गोष्टीचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे. अभिमानास्पद ही गोष्ट आहे. मित्रांनो, शिवरायांचा राज्याभिषेक दिन आपण प्रत्येक वर्षी जसा रायगडावर जाऊन साजरा करत आहोत त्याची व्याप्ती अनंत दृष्टिकोनातून वाढत आहे. आणि याच कारणामुळे आता हल्ली RSS ही संघटना देखील शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन साजरा करू लागलेली आहे. मात्र शिवरायांचा राज्याभिषेक दिन साजरा करत असताना त्यांनी एक खोडसळपणा केलेला आहे. तो असा की शिवराज्याभिषेक दिन असा शब्द न उच्चारिता त्यांनी हिंदू साम्राज्य दिन अशा प्रकारचा शब्द उच्चार राज्याभिषेक दिनाला केलेला आहे. मुळात शिवराज्याभिषेक दिन असं म्हणायला काही हरकत नव्हती. मात्र शिवराज्याभिषेक दिन असं न म्हणता, जो वास्तविक आणि सत्य शब्द आहे, असा शब्द न वापरता हिंदू साम्राज्य दिन असा शब्द वापरण्यामागे RSSची नेमकी काय भूमिका असेल याबद्दल आपण लोकांनी चिकित्सा केली पाहिजे. मुळात हिंदू साम्राज्य दिन असा शब्द वापरणाऱ्या RSSच्या लोकांना माझा एक छोटासा प्रश्न आहे. तुम्ही लोक शिवराज्याभिषेक दिन या शब्दाचा महत्व कमी करण्यासाठी हिंदू साम्राज्य दिन हा शब्द वापरून मोठा खोडसळपणा करत आहात. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की आज तुम्ही ज्या हिंदुत्व शब्दाचा मोठा वाजागाजा करत आहात, मोठा उदो करत आहात, तेव्हा तुमचेच पूर्वज औरंगजेब बादशाहच्या कालखंडामध्ये, छत्रपती शिवरायांच्या शिवकाळामध्ये जेव्हा औरंगजेब बादशाहनं समस्त हिंदू लोकांसाठी जिजिया टॅक्स लागू केला होता, तेव्हा RSSच्या लोकांनो, तुमचे पूर्वज हे औरंगजेब बादशाहकडे का गेले होते आणि ते जाऊन औरंगजेब बादशाहला काय म्हणाले की आम्ही लोक ही हिंदू नाहीत, त्यामुळे तुम्ही आम्हा लोकांवर टॅक्स लागू करू नका. असे तुमचेच जातभाई, असे तुमचेच पूर्वज औरंगजेब बादशाहकडे जाऊन का म्हणाले होते याचं उत्तर RSSच्या लोकांनी अवश्य दिलं पाहिजे. औरंगजेब बादशाहनं जेव्हा जिजिया कर लागू केला तेव्हा RSSची पूर्वज लोक, ही ब्राह्मण मंडळी औरंगजेब बादशाहकडे गेले आणि औरंगजेबाला म्हणाले की तुम्ही भारतातील समस्त लोकांना जो जिजिया कर लावलेला आहे तो जिजिया कर आम्ही भरू शकत नाही, कारण आम्ही लोक हे हिंदू नाहीत. जसे तुम्ही मोगल हे विदेशातून भारतात आलेले आहात, तसेच आमचे पूर्वज देखील विदेशातून भारतात आलेले आहेत. आम्ही इथले नाहीत. तुम्ही इथे आल्याच्या नंतर येथील समस्त बहुजनांना पराभूत केल्याच्या नंतर तुम्ही येथील पराभूत लोकांना पारशी भाषेमध्ये पराजित अर्थात हिंदू म्हणालात. तसे आम्ही या देशातील नसल्या कारणाने आम्ही हिंदू नाहीत, म्हणून आम्ही टॅक्स भरणार नाही, असे RSSची पूर्वज लोक औरंगजेब बादशाहला का म्हणाली होती. जे पूर्वज RSSची स्वतःला हिंदू म्हणून घेण्यास तयार नव्हती, ती लोक आज स्वतःला हिंदुत्ववादी का म्हणून घेतात याचं देखील RSSच्या लोकांनी अवश्य उत्तर द्यायला पाहिजे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनास हिंदू साम्राज्य दिन म्हणणे हा खोडसळपणा आहे. हे इतिहासाची केलेली लबाडी आहे. आपण सर्व लोकांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे आणि RSSच्या विळख्यामध्ये येऊन हिंदू साम्राज्य दिन असा शब्द न उच्चारता शिवराज्याभिषेक दिन असा शब्द उच्चारला पाहिजे
हाच उचित शब्द आहे, ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली. शिवराज्याभिषेकाचा इतिहास समजून घेत असताना काही महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित राहतात. त्यातील पहिला प्रश्न असा की छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेकच करण्याची मुळात काय आवश्यकता भासली, राज्याभिषेक करण्यामागे महत्वपूर्ण हेतू, महत्वपूर्ण उद्देश काय होते, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न उपस्थित राहतो की राज्याभिषेक करत असताना ते कोण महान लोक होते ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सहकार्य केले, मदत केली, व असे कोण लोक होते ज्यांनी शिवरायांच्या राज्याभिषेकाला कठोर विरोध केला. नंबर 3चा प्रश्न उपस्थित राहतो की राज्याभिषेकाला विरोध करणारे जे लोक होते त्यांनी कुठल्या सिद्धांताच्या आधारावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, असे कुठले कारण होते ज्यामुळे त्यांनी शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, आणि या कठोर विरोध केल्याच्या नंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक कसा करू शकले, हा 3 नंबरचा प्रश्न. तर 4 नंबरचा प्रश्न उपस्थित राहतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केल्याच्या नंतर स्वराज्य निर्मितीसाठी, स्वराज्याच्या आणि प्रजेच्या हिताकरिता राज्याभिषेक झाल्याच्या नंतर शिवरायांना त्याचा कसा उपयोग झाला, कसा फायदा त्यांना छत्रपती झाल्यानंतर स्वराज्य हितासाठी करता आला, हे प्रमुख 4 प्रश्न आहेत. आणि या 4च प्रश्नांची उत्तर आपण सविस्तरपणे या व्हिडिओमधून पाहणार आहोत. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे 2 राज्याभिषेक झाले. आपल्या सर्वांना शिवरायांचा एकच राज्याभिषेक झाला अशी माहिती असेल, मात्र शिवरायांचे 2 राज्याभिषेक झालेले आहेत. पहिला राज्याभिषेक हा 6 जून 1674 रायगडावरती वैदिक पद्धतीने गागा भट्टाच्या तर्फे झाला. तो दुसरा राज्याभिषेक शिवरायांचा 24 सप्टेंबर 1674 रायगडावरतीच निश्चलपुरी गोसावीच्या हस्ते तंत्र राज्याभिषेक अर्थात शाक्त पद्धतीनुसार झाला. ही गोष्ट सुद्धा आपण महत्वपूर्ण आहे, ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. सदरील व्हिडिओमध्ये आपण फक्त शिवरायांच्या पहिल्या राज्याभिषेकाविषयी माहिती घेणार आहोत. दुसऱ्या राज्याभिषेकाविषयी आपण नंतर माहिती घेऊ शकतो एखाद्या सेपरेट व्हिडिओमधून की शिवरायांनी दुसरा राज्याभिषेक का केला, त्यामागील कारण काय होती, त्यांना करण्याची का आवश्यकता पडली, दुसरा राज्याभिषेक झाल्याच्या नंतर काय झालं, या संदर्भातील महत्वपूर्ण जे विश्लेषण आहे ते आपण दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. सदरील व्हिडिओमध्ये आपण फक्त पहिल्याच राज्याभिषेकाची माहिती घेऊ. आणि हे पहिल्या राज्याभिषेकाची माहिती घेत असताना जो महत्वपूर्ण प्रश्न मी पहिला उपस्थित केला की छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःचा राज्याभिषेक करून घेण्याची काय आवश्यकता भासली, राज्याभिषेक करून घेण्यामागे नेमके महत्वपूर्ण हेतू काय होते, या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण आता सविस्तररित्या पाहूया. मित्रांनो, जेव्हा 1632-1636च्या सुमारास शहाजीराजेंनी मुघलांच्या अल्पवयीन वारसदारास आपल्या मांडीवर बसून अवघी निजामशाही आपल्या ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला होता. अर्थात निजामशाही आपल्या ताब्यामध्ये घेऊन निजामशाहीचा सर्व कारभार आपल्या हाती घेऊन एक प्रकारे शहाजीराजांनी आपलं स्वतःचं राज्य स्थापित करण्याचा जो प्रयत्न केलेला होता, यामध्ये काही कारणांमुळे त्यांना असफलता आल्याच्या नंतर त्यांनी हा प्रयत्न मात्र सोडलेला नाही. राष्ट्रमाता जिजाऊ आणि शहाजीराजे यांनी आपलं एक स्वतःचं स्वतंत्र राज्य निर्माण केलं पाहिजे, या प्रकारचं जे स्वप्न पाहिलं होतं, अर्थात आपलं स्वराज्य उभा केलं पाहिजे, हे स्वप्न त्यांनी पूर्ण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केल्याचे दिसतात. आणि नंतरच्या काळामध्ये हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा दिली आणि शिवरायांनी जिजाऊ आणि शहाजीराजेंच्या प्रेरणेनं जे स्वराज्य निर्माण केलं, हे स्वराज्य निर्माण करत असताना जेव्हा शिवाजीराजे हे वयवर्ष 12 असताना कर्नाटकमधून, बेंगलोरमधून हे महाराष्ट्रात येण्यासाठी निघाले होते स्वराज्य निर्मितीच्या संकल्पनेने, त्याच वेळेस शहाजीराजेंनी शिवाजीराजांना ही स्वतंत्र राज्यमुद्रा दिलेली होती, स्वतंत्र ध्वज दिलेला होता, स्वतंत्र मंत्रिमंडळ तथा काही विश्वासू लोक देखील शिवाजीराजेंच्या सोबत दिलेली होती. या गोष्टीचा अर्थ स्पष्ट होतो, ज्या अर्थी शहाजीराजे शिवाजीराजांना स्वतंत्र राजमुद्रा, स्वतंत्र ध्वज, स्वतंत्र पताका, स्वतंत्र मंत्रिमंडळ आणि स्वतंत्र कारभारी देतात, या गोष्टीवरून स्पष्ट होतं की शिवाजीराजांचा, शहाजीराजांचा आणि जिजाऊंचा स्वराज्य निर्मिती मागील प्रमुख हेतू हाच होता की आपल्या माणसांचं, आपल्या रयतेचं स्वतंत्र राज्य असावं. आणि हे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याच्याच हेतूनं शिवाजीराजे हे कर्नाटकातून महाराष्ट्रात आले आणि त्यांनी भविष्याच्या काळात जिजाऊंच्या प्रेरणेनं, शहाजीराजेंच्या प्रेरणेनं महाराष्ट्रामध्ये रयतेचं राज्य निर्माण केलं. हे राज्य निर्माण करत असताना शिवाजीराजे हे आपण निर्माण करत असलेलं राज्य हे कुणाच्याही अंकित नाही, आपण कुणाचेही जहागीरदार अथवा कोणाचेही मनसबदार नाहीत, कोणाचे सुभेदार नाहीत, ही भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये दृढ होती. तेव्हा राज्यकारभार सुरू केल्यापासूनच पहिल्या दिवसापासून आपण एका स्वतंत्र राज्याची निर्मिती करत आहोत आणि आपण एका स्वतंत्र राज्याचे राजे असणार आहोत, हीच भावना, याच भावनेतून शिवरायांनी, जिजाऊंनी आणि शहाजीराजेंनी स्वराज्य निर्मितीच्या कार्यास सुरुवात केलेली होती. मित्रांनो, या संदर्भात जर 1-2 उदाहरणं पाहायची झाली तर जावळीचे चंद्रराव मोरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामधील जो संभाषण आहे, हे संभाषण देखील राज्य आणि राजा याच गोष्टीमुळे त्यांच्यामध्ये जुगलबंदी रंगलेली होती, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. यासोबतच
जेव्हा मिर्झा राजा जयसिंग हा शिवाजी महाराजांच्या सोबत तह करण्यासाठी ज्यावेळेस इथे आला, स्वराज्य जिंकण्यासाठी आला, नंतर त्यांच्यामध्ये तह होण्याच्या गोष्टी ठरल्या. आणि जेव्हा शिवाजी राजे आणि मिर्झा राजे यांच्यामध्ये तह होत होता, तेव्हा हा तह देखील मोगल आणि शिवरायांचं स्वराज्य या दोन स्वतंत्र राज्यामध्ये होत असलेला हा तह होता. ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. अर्थातच शिवरायांनी निर्माण केलेलं राज्य हे आपलं स्वतंत्र राज्य आहे. आम्ही मुघलांचे किंवा आदिलशाहीचे कुणाचेही अंकित नाहीत. आम्ही निर्माण केलेलं राज्य हे आमचं स्वतंत्र राज्य आहे, आमचं स्वराज्य आहे. ही भावना छत्रपती शिवरायांनी प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये रुजवलेली होती. तेव्हा मिर्झा राजा आणि शिवरायांमध्ये जो तह झाला, हा तह देखील दोन राज्यांमध्ये स्वतंत्र राज्य म्हणून झालेला तह होता. शिवरायांनी स्वराज्याच्या वतीनं स्वराज्याचे राजे म्हणून हा तह केलेला होता, तर मिर्झा राजाने औरंगजेबाचा सेनापती म्हणून, सरदार म्हणून हा तह केलेला होता, औरंगजेबाच्या मार्फत, मुघलांच्या मार्फत. एवढंच नव्हे तर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले, तेव्हा आग्र्याला गेल्याच्या नंतर देखील आग्र्याच्या औरंगजेबाच्या दरबारातून स्वाभिमानाने ते जेव्हा तिथून बाहेर निघले. खरं तर स्वाभिमान काय असतो हे महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेले, की महाराष्ट्र दिल्लीच्या समोर कधी झुकू शकत नाही, हा शिकवण देणारी ती घटना होती. छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारातून जेव्हा बाहेर निघले, त्यावेळेस का बाहेर निघले याची कारणं जेव्हा आपण तपासून बघतो, तेव्हा याच्या कारणांमधून सुद्धा आपल्याला लक्षात येतं की छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने ज्या सरदारांना शिवाजी महाराजांनी रणांगणामध्ये, युद्धभूमीमध्ये हरवलेलं होतं, ज्यांना पाणी पाजलेलं होतं, जे सरदार शिवरायांना पाठ दाखवून पळून गेलेले होते, त्या सरदारांच्या पाठीमागे जेव्हा शिवाजी महाराजांना पाठीमागे उभा करण्यात आलं, तेव्हा शिवाजी महाराजांना याचा प्रचंड क्रोध आला, प्रचंड राग आला. आणि स्वाभिमानी असणाऱ्या शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या दरबारातून बाहेर निघून गेले. त्यावेळेस शिवरायांच्या मनामध्ये काय अंतःकरणामध्ये चाललेलं असेल, तर आम्ही छत्रपती शिवाजी, आम्ही शिवाजीराजे हे तुमचे गुलाम नाहीत किंवा आम्ही तुमचे सरदार नाहीत, आम्ही आमच्या स्वतंत्र राजाचे राजे आहोत. याच भावनेमुळे शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या दरबारातून बाहेर निघलेले होते. या तिन्ही गोष्टी जरी आपण पाहिल्या, चंद्रराव मोरेसोबत, जावळीच्या चंद्रराव मोरेसोबतचं संभाषण असेल, किंवा मिर्झा राजासोबतचं तह असेल, किंवा आग्र्याच्या दरबारातून शिवाजी महाराजांचं बाहेर जाणं असेल, किंवा अफजल खान जेव्हा शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी आला होता तेव्हाच्या देखील गोष्टी असतील, या सर्व प्रकरणामधून लक्षात येतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या कालखंडापासून आम्ही स्वतंत्र राज्य निर्मिती केलेली आहे आणि स्वतंत्र राज्याचे आम्ही राजे आहोत, हीच भावना होती. आणि याच भावनेतून ते राज्यकारभार करत होते. मात्र असे असताना सुद्धा, असे असून देखील शिवराय हे स्वतंत्र राज्याचे राज्य असून देखील जे मोगलांचे सरदार आहेत, जे आदिलशाही सरदार आहेत, जे कुतुबशाहीचे सरदार आहेत, निजामशाहीचे लोक आहेत, डच आहेत, पोर्तुगीज आहेत, इंग्रज आहेत, ही सर्व लोक मात्र शिवाजी महाराजांना स्वतंत्र राजा म्हणून मान्यता देण्यास तयार नव्हते. एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक का करून घेतला, यामागील हेच एकमेव पहिलं कारण आहे. पहिलं आणि मुख्य कारण असं ते म्हणजे सेतू माधवराव पगडी या इतिहासकारांनी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये लिहून दिलेलं आहे. त्यांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर सेतू माधवराव पगडी असं लिहितात की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे शून्यातून विश्व निर्माण केले, हे केल्याच्या नंतर सुद्धा विजापूर राज्याचे जहागीरदार आणि मोगलांचे प्रजाजन असेच त्यांना समजले जात. मोगल, विजापूरकर, इंग्रज आणि पोर्तुगीज हे महाराजांचा उल्लेख बंडखोर असा करत आणि मोगल साम्राज्य हे कायद्याचे स्थापन झालेले साम्राज्य अशी त्यांची कल्पना होती. याशिवाय महाराजांच्या पराक्रमासमोर नमलेले विजापूर किंवा मोगलांचे जे मराठी सरदार होते हे महाराजांना उपरे समजत. फार तर ते महाराज हे आपल्यासारखेच मोगलांचे एक सरदार आहेत अशी त्यांची भूमिका होती. आणि याच कारणांसाठी महाराजांचा त्या काळात राज्याभिषेक आणि स्वतंत्र मराठी राज्य स्थापन झाल्याची घोषणा करणे ही त्या काळची एक मोठीच निकड होती, असं सेतू माधवराव पगडी म्हणतात. या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येतं की छत्रपती शिवाजी महाराज हे जरी स्वतंत्र राज्याची निर्मिती करत असले, ते जरी स्वतंत्र राजे असले, तरी मोगलांचे सरदार असतील, विजापूरकरांचे सरदार असतील, हे मात्र शिवाजी राजांना स्वतंत्र राजा म्हणून मान्य देण्यास तयार नव्हते. एवढंच नव्हे तर 1667 मध्ये शिवाजी महाराज हे आग्र्याहून परत आल्याच्या नंतर स्वतः औरंगजेब बादशहानं सुद्धा शिवाजी महाराजांना राजा हा किताब सर्वप्रथम दिलेला होता. हा किताब दिल्याच्या नंतर सुद्धा जे मोगलांचे सरदार होते, जे मराठा आदिलशाही सरदार होते, हे देखील शिवाजी राजांना, फार तर ते आपल्यासारखेच सरदार आहेत, मिर्झा राजा जयसिंगासारखे, जसवंत सिंगासारखे किंवा चंद्रराव मोरेंसारखेच ते देखील एक राजा आहेत, अशाच प्रकारची त्यांची गणना करत होते. ते त्यांना उपरे समजत होते, बंडखोर समजत होते. या कारणांमुळे त्या काळामध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊन स्वतंत्र साम्राज्याची, स्वतंत्र मराठी राज्याची
स्थापना करणे हे त्या काळामध्ये अत्यंत आवश्यक होते आणि याच कारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्याचं ठरवलं. हे राज्याभिषेक करण्यामागील पहिलं आणि महत्वाचं कारण आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यामागील दुसरं महत्वपूर्ण कारण काय आहे, तर हे दुसरं महत्वपूर्ण कारण हे वासी बेंद्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराज उत्तरार्धात या त्यांच्या अत्यंत महत्वपूर्ण खंडामध्ये दिलेला आहे. वासी बेंद्रे यांच्याच शब्दामध्ये जर सांगायचे झाले तर राज्यकारभारातील मोठी अडचण म्हणजे ब्राह्मण गुन्हेगारांच्या शासनाबाबतचे परालंबित्व. कोणताही वाद ब्राह्मणांनी जर उपस्थित केला तर शिवाजी महाराजांना निर्णय घेण्याचा रूढीने मान्यता नव्हती. ब्राह्मण वृंदात जमून किंवा काशिस्थ ब्राह्मणांकडून सर्व वाद सोडवावे लागत. तत्संबंधीची आज्ञा ही रघुनाथ पंडितराव याच्याच नावाने काढणे भाग पडत असे. यावरून हे स्पष्ट होतं की शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये असणारी प्रजेतील ब्राह्मण लोकांनी जर कुठला गुन्हा केला किंवा ब्राह्मणांमधले जर कुठे भांडण लागले तर शिवाजी महाराजांना त्या संदर्भात दखल करण्याचा अथवा त्या संदर्भामध्ये कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. किंबहुना शिवाजी महाराजांना तर त्यांच्यामधील भांडण सोडवायचं असेल, अशा गुन्हेगारांना जर शिक्षा द्यायची असेल तर त्यासाठी ब्राह्मणांनाच बोलवून घ्यावे लागत असेल किंवा फार तर त्यांना काशीच्या ब्राह्मणांकडे सुपूर्द करावे लागत असेल आणि त्या संबंधातली आज्ञापत्र काढण्याचा अधिकार सुद्धा शिवाजी महाराजांना नव्हता. त्यांच्या स्वतःच्या नावाने सुद्धा त्यांना आज्ञापत्र काढावे लागत नव्हते. याचं तात्पर्य काय, तर अभिषिक्त राजा म्हणून प्रतिष्ठा नसल्याने शिवाजी राजांनी सामाजिक आणि धार्मिक बाबतीत सत्ता नव्हती. हा रूढीचा दंडक राज्यकारभारात आडवा येऊ लागला होता. अशा परिस्थितीत उभारलेले राज्य वाढत्या तेढीने लयास जाण्याची धास्ती वाटू लागलेली होती. प्रजेलाही जाच जाणवत होती. अशा परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करून घेणं आवश्यक होतं. याच संदर्भात चंद्रशेखर शिकरे यांनी प्रति इतिहासमध्ये देखील वासी बेंद्रे यांच्याशी समरूप अशी भूमिका मांडलेली आहे. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का केला या संदर्भातलं कारण सांगताना चंद्रशेखर शिकरे लिहितात की राज्याच्या प्रजेचा हिस्सा असलेले ब्राह्मण त्यांच्या बाबतीतल्या न्यायदानामध्ये राज्याचा अधिक्षिक सहन करत नव्हते. धर्मसत्ता ही त्यांचीच मक्तेदारी असल्यामुळे धर्माज्ञांचा उल्लंघन झाल्यास राजाला ब्राह्मण जाब विचारत असत व प्रसंगी शिक्षाही फरमावीत. सर्वसामान्य प्रजेला या सर्व गोष्टी धर्मसंगत असल्यामुळे चुकीच्या वाटत नसत. या सर्व दृष्ट चक्रातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे राज्याभिषेक हाच होता. कारण हिंदू धर्मशास्त्रानुसार अशा अधिशिक्त राजामध्ये हा परमेश्वराचा अर्थात विष्णूचा अंश असतो. त्यामुळे अशा राजाचे स्थान हे धर्मस्थानापेक्षा उच्च असते. त्याला धर्म स्थानानुसार ब्राह्मणासहित सर्वांना शिक्षा करण्याचा अधिकार प्राप्त होतो. वासी बेंद्रे असतील किंवा चंद्रशेखर शिकरे असतील यांनी राज्याभिषेक करण्यामागील जे महत्वपूर्ण कारण दिलेले आहे या गोष्टीमधून आपल्याला लक्षात येतं की शिवाजी महाराजांच्या प्रजा असणाऱ्या ब्राह्मणांनी जर कुठला गुन्हा केला तर शिवाजी महाराजांना त्यांना दंड देण्याचा अधिकार तर नव्हताच, किंबहुना त्यांना त्या संदर्भात आज्ञा देण्याचा देखील अधिकार नव्हता. यासोबतच उलट शिवाजी महाराजांना जाब विचारण्याचा आणि प्रसंगी त्यांनाच कुठली शिक्षा करण्याचा देखील ब्राह्मण वृंदाचा अधिकार होता. मात्र शिवाजी महाराजांना त्यांना दंड करण्याचा अधिकार नव्हता. यामुळे राज्याभिषेक करून घेणं अत्यंत आवश्यक होतं. कारण राज्याभिषेक झाल्यानंतर जो अभिषिक्त राजा असतो यामध्ये परमेश्वराचाच अंश असतो अशी ब्राह्मणी धर्मग्रंथाची शिकवण आहे. तेव्हा परमेश्वराचा अंश असणाऱ्या राजाला, अभिषिक्त राजाला नंतरच्या काळामध्ये ब्राह्मणांना देखील दंड करण्याचा अधिकार मिळतो. अर्थात राज्याभिषेक झाल्याच्या नंतर शिवाजी महाराजांना जर कुणी गुन्हा करत असेल, जर कुणी स्वराज्याच्या विरोधात वागत असेल तर अशा ब्राह्मणांना सुद्धा दंड करण्याचा अधिकार मिळणार होता. यासाठी देखील राज्याभिषेक करणं त्या काळात अत्यंत आवश्यक वाटत होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला. हे राज्याभिषेक करण्यामागील 2 नंबरचं कारण आहे. राज्याभिषेक करण्यामागील आणखी काही महत्वपूर्ण कारण आहेत. त्यामध्ये प्रजेच्या मनातून, प्रजेच्या मानसिकतेतून आदिलशाही असेल, मोगलशाही असेल, हे एक मोठे अधिशिक्त साम्राज्य होते. मात्र शिवाजी महाराजांचं राज्य हे अभिषिक्त राज्य नव्हतं. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये स्थैर्य नव्हतं. तेव्हा प्रजेच्या आणि जनतेच्या मनामध्ये स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी देखील राज्याभिषेक करणं आवश्यक होतं. त्यासोबतच कर वसुलीचे काही कामं असतील, सोबतच तह करण्याचे, इतर राज्यांसोबतचे तह करण्यामधील अडथळे असतील, त्यासोबतच
जे परकीय व्यापारी होते हे सुद्धा पत्रांद्वारे शिवाजी महाराजांचा बंडखोर, दुटारू अशा चुकीच्या पद्धतीचा जो उल्लेख करत होते आणि त्यांच्यासोबत व्यापार करण्यामध्ये देखील ज्या अडचणी येत होत्या, या अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा राज्याभिषेक करून घेणं अत्यंत आवश्यक होतं. या सर्व कारणांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करण्याचं ठरवलं. आणि सर्वात महत्वपूर्ण कारण म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ व शहाजीराजेंनी जे स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पाहिलेलं होतं, अर्थात आपलं स्वतःचं राज्य निर्माण केलं पाहिजे, स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं पाहिजे, स्वतःचं तख्त उभा केलं पाहिजे, अर्थात स्वतःचं मराठा साम्राज्य, मराठी राज्य निर्माण केलं पाहिजे. हे जे शहाजीराजे आणि जिजाऊंचं स्वप्न होतं हे पूर्ण करण्यासाठी सुद्धा शिवरायांना राज्याभिषेक करणं अत्यंत आवश्यक वाटत होतं. आणि याच कारणासाठी शिवरायांनी राष्ट्रमाता जिजाऊ आणि शहाजीराजेंच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची मन, बुद्धी आणि मनगटाच्या बळावरती सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये फिरून असंख्य शत्रूशी लढा देऊन शून्यातून या स्वराज्याची निर्मिती केली. हे करत असताना तानाजी मालुसरे, जिवाजी म्हाले, शिवाजी काशीद यांच्यासारख्या, प्रतापराव गुजर यांच्यासारख्या असंख्य मावळ्यांनी बलिदान दिले. त्यांच्या पराक्रमातून, त्यागातून, संघर्षामधून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे रयतेचे राज्य निर्माण केले. आणि जेव्हा या राज्याचा राज्याभिषेक करण्याची वेळ आली त्यावेळेस मात्र याच राज्यातील धर्माचा ठेका घेतलेल्या लोकांनी शिवरायांच्या राज्याभिषेकाला कठोर विरोध केला. केवळ स्वराज्यातील ब्राह्मणांनी नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या ब्राह्मणांनी देखील शिवरायांच्या राज्याभिषेकाला कसून विरोध केला. खरं तर जे लोक शिवरायांच्या मिठावर शिवरायांची चाकरी करणारे लोक होते, ज्यांची हयात शिवरायांच्या मीठ खाण्यात चाललेली होती, त्या ब्राह्मणांनी छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करावा का, हा मोठा प्रश्न आहे. मात्र महाराष्ट्रातील एकही ब्राह्मण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यास तयार होत नव्हता. हे देखील वास्तविक इतिहास आहे. एवढंच नव्हे तर स्वराज्याच्या मंत्रिमंडळातील मोरोपंत पिंगळे या ब्राह्मणांनी भर दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला कसून विरोध केला. हे देखील इतिहास आपल्याला सांगतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला जेव्हा महाराष्ट्रातील समस्त ब्राह्मण मंडळी विरोध करत होती तेव्हा स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या, स्वराज्यासाठी नेहमी समर्पण देणाऱ्या असंख्य मावळ्यांच्या अंतःकरणाला काय वाटले असेल, स्वतः राष्ट्रमाता जिजाऊ शिवरायांना, संभाजीराजांना, या स्वराज्यातील रयतेला काय वाटले असेल, किती दुःख झालेले असेल याची कल्पना देखील करवत नाही. मित्रांनो, शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध कशामुळे केला, शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करण्यामागची मागे कारण काय होती, हे जेव्हा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लक्षात येतं की शिवरायांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातील समस्त ब्राह्मण मंडळांनी जो विरोध केला त्यामागे त्यांनी प्रमुख 3 कारणं दिली. आणि या 3 कारणांमुळे शिवरायांच्या राज्याभिषेकाला त्यांनी विरोध केला. यामधील पहिलं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे चातुर्वर्ण व्यवस्थेनुसार हे ब्राह्मण नाहीत. शिवराय हे चातुर्वर्ण व्यवस्थेनुसार क्षत्रिय नाहीत आणि ब्राह्मण आणि क्षत्रियाखेरीज राज्याभिषेक करण्याचा अर्थात छत्रपती होण्याचा अधिकार हा तिसऱ्या कुठल्या वर्णाला नाही. आणि शिवराय हे वर्ण व्यवस्थेनुसार शूद्र ठरतात, शूद्र आहेत असे त्या काळातील ब्राह्मणांचे मत होते. म्हणून याच चातुर्वर्ण व्यवस्थेच्या सिद्धांतानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला यांनी विरोध केला. विरोध करताना शिवाजी महाराजांच्या क्षत्रियत्वावर त्यांनी क्वेश्चन मार्क उभे केले, प्रश्नचिन्ह उभे केले आणि शिवाजी महाराज हे क्षत्रिय नाहीत असे त्यांनी ठणकावून सांगितले. आणि हे सांगत असताना त्यांनी 3 सिद्धांत मांडले. त्यातील पहिला सिद्धांत असा की परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली आहे, असं ब्राह्मणांचं मत होतं की परशुरामानं त्या काळात 21 वेळा म्हणे पृथ्वी निक्षत्रिय केली आहे, त्यामुळे आता पृथ्वीवरती क्षत्रियच उपस्थित नाहीत. आणि जर मग परशुरामानं 21 वेळी क्षत्रियांना निक्षत्रिय केले तर या पृथ्वीवरती आता क्षत्रिय उपस्थितच नसल्या कारणानं शिवाजीराजे क्षत्रिय असण्याचं कारण नाही. त्यामुळे शिवाजीराजे शूद्र ठरतात आणि शूद्रांना राज्याभिषेक करण्याचा अधिकार नाही. हा पहिला सिद्धांत ब्राह्मणांनी मांडला. दुसरा सिद्धांत ब्राह्मण मानतात की नंदांतम क्षत्रिय कुलम म्हणजे काय, तर आर्य चाणक्याने चंद्रगुप्ताच्या साह्याने जे नंदकुळ होते त्या नंदकुळाचा अंत केला. आणि हे नंदकुळ म्हणजे क्षत्रियांचे शेवटचे कुळ होते. तेव्हा क्षत्रियांच्या शेवटच्या कुळाचा अंत केल्याच्या नंतर आता नंद अंतम क्षत्रियांतम म्हणजे नंदकुळाचा अंत झाल्याच्या नंतर आता या पृथ्वीवरती एकही क्षत्रिय शिल्लक नाही. त्यामुळे शिवाजी महाराज क्षत्रिय असल्याचं कारण नाही. त्यामुळे शिवरायांचा राज्याभिषेक आम्ही करू शकत नाही. आणि नंबर 3 कारण म्हणजे कलावांदित्व स्थिती, म्हणजे या कलियुगामध्ये आता फक्त
दोनच वर्ण शिल्लक आहेत, ते म्हणजे ब्राह्मण आणि दुसरा म्हणजे शूद्र. कारण नंदांतम क्षत्रियांतम, क्षत्रिय नष्ट झाले. परशुरामाने 21 वेळेस पृथ्वी निक्षत्रिय केली, क्षत्रिय नष्ट झाले. तेव्हा आता कलियुगामध्ये फक्त दोनच वर्ण शिल्लक आहेत, एक म्हणजे ब्राह्मण आणि दुसरा म्हणजे शूद्र. त्यामुळे आता क्षत्रिय वर्णच शिल्लक नाही. त्यामुळे शिवाजी महाराज क्षत्रिय असण्याचं कारण नाही. यामुळे आम्ही त्यांचा राज्याभिषेक करू शकत नाही, कारण शिवाजी महाराज हे वर्ण व्यवस्थेनुसार शूद्र आहेत आणि शूद्रांना राजा होण्याचा अधिकार नाही. त्यामुळे आम्ही शिवरायांचा राज्याभिषेक करू शकत नाही, असं असे महाराष्ट्रातील ब्राह्मण मंडळी ठणकावून सांगत होती. मोठ्या मोठ्याने ही घोषणा करत होती की आम्ही शिवरायांचा राज्याभिषेक करू शकत नाही. संदर्भात कॉम्रेड गोविंद पानसरे हे शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या पेज नंबर 55 वरती काय लिहितात हे त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर गोविंद पानसरे म्हणतात की महाराष्ट्रातल्या ब्रह्मवृंदाने शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करायला विरोध केला हे सत्य तर सर्वांना माहीतच आहे. चातुर्वर्णाच्या रचनेप्रमाणे व हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे राजा होण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आणि क्षत्रियांनाच होता. शिवाजी शूर असला, त्यांनी राज्य कमावले असले तरी तो राजा होण्यास पात्र नाही असे धर्ममत होते. काहींना त्यांच्या क्षत्रियत्वाची शंका होती आणि उरलेल्यांना तो मुळात क्षत्रिय कुळातला असला तरी संस्कारक्षम झाल्याने क्षत्रिय राहिला नव्हता. शिवाजीची मुंज झाली नव्हती, मंत्रविधीसह लग्न लागले नव्हते, मग शिवाजी राजा कसा होऊ शकणार, असे जे मत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये पुस्तकामध्ये दिलेले आहे. यावरून सुद्धा स्पष्ट होते की केवळ ब्राह्मणांनी जे 3 सिद्धांत उपलब्ध केले होते एवढ्या वेळच नव्हे, शिवाजी महाराज हे क्षत्रिय नव्हते एवढ्या वेळच नव्हे, तर शिवाजी महाराजांची मुंज झालेली नव्हती, शिवाजी महाराजांचे लग्न हे ब्राह्मणी मंत्रविधींसह झालेले नव्हते, म्हणून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करण्याचा अधिकार नव्हता, असे भरपूर ब्राह्मणांचे मत होते. तर काही ब्राह्मणांचे असे देखील मत होते की जरी शिवाजी महाराज क्षत्रिय आहेत असे मानले तरी ते संस्कारक्षय झालेले होते. म्हणजे अनेक युद्धांच्या काळामध्ये त्यांच्याकडून ब्राह्मणांचा वध झालेला असेल, त्यामुळे ते आता क्षत्रिय राहिलेले नव्हते. मुळात कृष्णा भास्कर कुलकर्णी यांना देखील शिवरायांनी ठार मारलेले होते, त्यामुळे देखील ते आता ब्राह्म हत्या केल्यामुळे देखील ते आता क्षत्रिय राहिलेले नव्हते. म्हणून शिवाजी महाराजांना क्षत्रिय म्हणता येत नाही आणि ते क्षत्रिय नाहीत तर त्यांचा राज्याभिषेक करता येत नाही. या सर्व कारणांमुळे महाराष्ट्रातील समस्त ब्राह्मण मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला कसून विरोध केला. मुळात ज्या ब्राह्मण मंडळाने छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, महाराष्ट्रातील एकही व्यक्ती शिवरायांचा राज्याभिषेक करण्यास तयार होत नव्हता. माझ्या मनात एक प्रश्न उपस्थित होतो की जी मंडळी मोठ्याने बोंबलत असतात की रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत, मग मला प्रश्न पडतो की रामदास हे देखील जातीने ब्राह्मण आहेत, ह्या रामदासाला स्वतःच्या शिष्याचा राज्याभिषेक करावा असे का वाटले नसेल? जर रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत तर त्यांनी स्वतःहून पुढे येऊन सर्वांची समजूत का नाही घातली, त्यांच्या जात भाईंची समजूत का नाही घातली? समजूत काढायची सोडून द्या, स्वतः त्यांनी आपल्या शिष्याचा राज्याभिषेक केला नसता का, तो का केला नाही हा देखील प्रश्न उपस्थित होतो. राज्याभिषेक करण्याचे सोडून द्या, जर खरंच रामदास शिवाजी महाराजांचे गुरु असते तर ते राज्याभिषेकाला उपस्थित राहू शकले असते. मित्रांनो, 7 समुद्राच्या पलीकडचे हेनरी ऑक्झिंग्टन, जॉन फ्रायर हे परदेशी प्रवासी राज्याभिषेकाला उपस्थित राहतात. रामदास स्वामी तर महाराष्ट्राच्या मातीतले आणि स्वतःच्या शिष्याचा राज्याभिषेक होतोय असं म्हटल्यावर ते राज्याभिषेकाला अवश्य उपस्थित राहिले असते. मात्र रामदास स्वामी राज्याभिषेकाला सुद्धा उपस्थित नाहीत. यावरून हे स्पष्ट होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि रामदासाचा काही एक संबंध नाही. शिव इतिहासामध्ये रामदास हे कॅरेक्टर घुसरवलेलं आहे, शिव इतिहासाशीच त्यांचा संबंध नाही, तेव्हा ते गुरु असण्याचं देखील तर काहीच कारण नाही. समस्त ब्राह्मण मंडळानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला. शिवरायांचा राज्याभिषेक होऊ द्यायचा नाही असा चंग त्यांनी बांधलेला असताना शिवाजी महाराजांचाच एक मंत्री असणारे बाळाजी चिटणीस जे की जातीनं कायस्थ प्रभू होते. आजच्या जातीमध्ये जर कायस्थ कोण आहेत हे पाहण्याचा जर आपण प्रयत्न केला तर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा हे जसे कायस्थ जातीचे आहेत, बाजी प्रभू देशपांडे हे जसे कायस्थ जातीचे आहेत, अगदी त्याच जातीचे म्हणजे हे बाळाजी चिटणीस. आणि या बाळाजी चिटणीसांनी शिवरायांच्याच आज्ञेवरून काशीच्या गागा भट्टाला बोलवण्याचं ठरवलं, कारण महाराष्ट्रामधून कुणी तयार होत नव्हतं. काशीच्या गागा भट्टालाच का? कारण महाराष्ट्रातील सगळी मंडळी ही राज्याभिषेकाला विरोध करत असताना अशा एखाद्या प्रख्यात पंडिताला, संस्कृत पंडिताला राज्याभिषेकाला जर बोलवलं तर बाकीच्या लोकांची तोंड गप्प होतील, कुणी त्यांना विरोध करू शकणार नाही, त्यांच्या मतापुढे कुणी जाऊ शकणार नाही. म्हणून बाळाजी चिटणीसांनी गागा भट्टाला बोलवण्याचं ठरवलं. त्यांना
महाराष्ट्रात येण्यासाठी काही लोकांना निमंत्रण घेऊन पाठवलं, तेव्हा गागा भट्टाने सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये मी राज्याभिषेक करू शकत नाही, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला नकार दिला, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करू शकत नाही, अशा प्रकारची भूमिका सुरुवातीच्या काळामध्ये गागा भट्टाने सुद्धा घेतली. नंतरच्या काळामध्ये बाळाजीरावजी चिटणीस यांनी शिवाजी महाराज क्षत्रिय कसे आहेत या संदर्भातली महत्वपूर्ण कागदपत्र जमा केली. शिवाजी महाराजांच्या वंशजांची नाळ त्यांनी राजस्थानातील सिसोदिया घराण्याशी लावली आणि शिवाजी महाराज क्षत्रिय आहेत अशी कागदपत्रांची जुळवाजुळव करून ते पुन्हा गागा भट्टाकडे गेले. मुळात आजकालच्या नवीन इतिहास संशोधनानुसार अनेक इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार शिवाजी महाराजांचा सिसोदिया घराण्याचा कुठलाही संबंध नाही. शिवाजी महाराजांचे मूळ हे औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळचे आहे. शिवरायांचे पूर्वज हे वेरूळ घराण्यातील भोसले कुळातील आहेत, हा इतिहास आहे. मात्र त्या काळातील क्षत्रियत्व सिद्ध करण्यासाठी म्हणून बाळाजी आवजीने जे कागदपत्र जमा केली आणि गागा भट्टाकडे परत गेले, तेव्हा हे कागदपत्र पाहिल्याच्या नंतर गागा भट्टाला विश्वास निर्माण झाला की हो, शिवाजी महाराज क्षत्रिय आहेत, तर मी त्यांचा राज्याभिषेक करण्यासाठी तयार आहे. आणि तयार झालेले गागा भट्ट जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले, तेव्हा महाराष्ट्रातील सगळी ब्राह्मण मंडळी, प्रामुख्याने मोरोपंत पिंगळे हे या गागा भट्टाला जाऊन भेटले आणि गागा भट्टाला समजून सांगितलं की शिवाजी महाराज क्षत्रिय नाहीत, ते शूद्र आहेत, आम्ही त्यांचा राज्याभिषेक करण्याला विरोध करत असताना तुम्ही राज्याभिषेक करण्यासाठी कसे तयार झालात. तेव्हा गागा भट्टाला वाटलं की शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातीलच प्रमुख ब्राह्मण असणारे मोरोपंत पिंगळे हे जर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या विरोधात असतील तर मी राज्याभिषेक करू कसा. त्यामुळे गागा भट्टाने परत त्यांचा रंग बदलला. या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गागा भट्टाच्या संदर्भात जो शब्द वापरतात तो अत्यंत महत्वपूर्ण वाटतो. बाबासाहेब आंबेडकर गागा भट्टाला रंग बदलू सरडा असं म्हणतात. एवढंच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गागा भट्टाबद्दल जे शब्द वापरतात ते बाबासाहेबांच्याच शब्दामध्ये सांगायचे झाले तर गागा भट्टाने वेळोवेळी सरड्याप्रमाणे जे रंग पालटले व ज्या कोल्यांट्या उड्या मारल्या त्या काय दर्शवितात. राज्याभिषेक विधी करण्यास तो तयार नव्हता व त्याला तयार करण्यासाठी त्याच्या पुढे पैशाच्या राशी उभा कराव्या लागल्या. यावरून काय दिसते, ही कारणी जर बरोबर असेल तर शिवाजी क्षत्रिय होता हा गागा भट्टाने जो निर्णय दिला तो केवळ लाच घेतल्याच्या नंतर दिला याबद्दल संशय नाही. गागा भट्टाने वेळोवेळी आपली पगडी फिरवून निरनिराळी मते प्रदर्शित केली होती. हे जर मान्य केले नाही तर शिवाजीच्या राज्याभिषेकाला जी विघ्ने उपस्थित झाली होती ती कोणामुळे, या मुद्द्याचा खुलासा होणे इष्ट आहे. उदाहरणार्थ पुढील प्रश्न घ्या. काशीहून रायगडाला येऊन पोहोचल्यानंतर गागा भट्टाने आपले मत बदलले की नाही आणि बदलले असेल तर ते कोणत्या कारणांमुळे. रायगडाला आल्यानंतर गागा भट्टाला कळून आले की खुद्द शिवाजीचाच मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे ब्राह्मण हा शिवाजीला क्षत्रिय मानण्यास तयार नाही. मोरोपंत पिंगळे यांनी शिवाजीच्या राज्याभिषेकाला विरोध केला आहे, हे वातावरण उत्पन्न केले आहे. तेव्हा गागा भट्टाने आपली पगडी फिरवून मोरोपंत पिंगळे यांच्या सुरात आपला सूर मिसळला. या बाबतीत गागा भट्टाने मोरोपंत पिंगळे यांनी बैठक भरून या प्रश्नावर खूप चर्चा केली असेल व गागा भट्टाला मोरोपंत पिंगळे यांचे मत जास्त ग्राह्य पटले असेल यात शंका नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शूद्रपूर्वी कोण होते या अतिशय मौलिक ग्रंथामध्ये जे महत्वपूर्ण विश्लेषण केलेले आहे, या विश्लेषणावरून आपल्याला लक्षात येते की गागा भट्ट महाराष्ट्रात आल्याच्या नंतर, रायगडाच्या जवळ आल्याच्या नंतर मोरोपंत पिंगळ्यांच्या सांगण्यावरून मोरोपंतांच्या स्वरात स्वर मिसळून एखाद्या सरड्याप्रमाणे त्यांनी रंग बदलला आणि ते राज्याभिषेक करण्यासाठी पुन्हा त्यांनी नकार दिला. या सर्व गोष्टीवरून आपल्याला लक्षात येते की जे गागा भट्ट सुरुवातीच्या काळामध्ये राज्याभिषेक करण्यास विरोध दर्शवित होते ते गागा भट्ट नंतरच्या काळामध्ये राज्याभिषेक करण्यास कसे काय तयार झाले यावर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की त्यांच्या पुढे पैशांच्या राशी उभा कराव्या लागल्या. यामुळे गागा भट्ट नंतरच्या काळात राज्याभिषेक करण्यास तयार झाले. बाबासाहेब आंबेडकर काय पुढे म्हणतात, गागा भट्टाने जो निर्णय दिला तो लाच घेतल्यानंतरच दिला याबद्दल कुठलाही संशय नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मतानुसार हे स्पष्ट होतं की गागा भट्ट हा सुरुवातीच्या काळात राज्याभिषेक करण्याच्या विरोधात होता. मात्र भरपूर पैसा आपल्याला मिळणार आहे, भरपूर लाच आपल्याला मिळणार आहे आणि ही लाच घेतल्याच्या नंतरच गागा भट्ट हा राज्याभिषेक करण्यासाठी तयार झाला. नंतरच्या काळात मोरोपंत पिंगळेचे सुद्धा मत परिवर्तन झाले. मोरोपंत पिंगळे जो कठोर विरोध करत होता याचे मत परिवर्तन कसं काय झाले या संदर्भात ते पुढे लिहितात की मोरोपंतांचे जे मतांतर झाले ते कशामुळे, तर बाळाजी राजा म्हणून जाहीर करावे. बाळाजी राजाला
शिवराज्याभिषेक करावे, याचाच राज्याभिषेक करावे असे जाहीर करावे असे गागा भट्टाने सुचवले होते. ही गोष्ट जर खरी असेल तर मोरोपंथामध्ये मतांतर का घडून आले याचा खुलासा या गोष्टीवरून होतो. बाळाजी हा कायस्थ होता. कायस्थ हे त्यावेळी ब्राह्मणांचे हडवैरी होते. गागा भट्टाने बाळाजीला राजा करण्याची सूचना केली. तेव्हा मोरोपंथांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले गेले. बाळाजीला राजा मानण्यापेक्षा शिवाजीला राजा मानणे बरे असे मनात हिशोब करून मोरोपंथाने शिवाजीच्या राज्याभिषेकाला टेकू दिले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात. म्हणजे मोरोपंथांचे मत परिवर्तन का झाले? जे मोरोपंथ भर दरबारामध्ये शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करत होते त्यांचे मत परिवर्तन याच्यामुळे झाले की गागा भट्ट म्हणू लागले की मी शिवाजीचा राज्याभिषेक करू शकत नाही, मात्र मी बाळाजी औजी चिटणीस यांचा राज्याभिषेक करू शकतो, आपण त्यांना राजा करू. असे मत जेव्हा मोरोपंथांनी ऐकले तेव्हा मोरोपंथांच्या लक्षात आले की बाळाजी औजी हे कायस्थ जातीचे आणि कायस्थांचं ब्राह्मणांचं हाडवैर आहे. तेव्हा त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन गेल्यासारखं झालं की बाळाजी औजी याला राजा करण्यापेक्षा शिवाजी महाराजांना राजा केलेलं बरं. म्हणून केवळ याच कारणासाठी मोरोपंथ पिंगळ्यांचं मत परिवर्तन झालं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात. यावरून ह्या गोष्टी सिद्ध होतात की लाच घेतल्यामुळे गागा भट्ट राज्याभिषेक करण्यासाठी तयार झाले, तर बाळाजी औजी नको, त्यांच्यापेक्षा शिवाजी परवडले, शिवाजी बरे, या कारणासाठी मोरोपंथ पिंगळ्यांचं मत परिवर्तन झालं. आणि ज्यावेळेस गागा भट्टांनीच राज्याभिषेक करण्यासाठी स्वीकार दिला त्यावेळेस महाराष्ट्रातील ब्राह्मणांमध्ये गागा भट्टाला विरोध करण्याच्या एवढी योग्यता त्यांच्यामध्ये नसल्या कारणानं कुणीही नंतर गागा भट्टाला विरोध केला नाही. हे नंबर 1चं कारण. आणि नंबर 2चं कारण प्रामुख्याने हे म्हणजे जसं गागा भट्टाला अमाप पैसा अमाप लाच मिळालेली आहे तशीच लाच तशीच दक्षिणाच्या स्वरूपात आपल्याला देखील अमाप पैसा मिळेल ही देखील भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये असावी. म्हणूनच त्यांनी नंतरच्या काळामध्ये राज्याभिषेकाला विरोध न करता राज्याभिषेक करण्याचं ठरवलं. आणि 6 जून 1674ला शिवरायांचा राज्याभिषेक रायगडावरती गागा भट्टाच्या तर्फे झाला. सुरुवातीच्या काळामध्ये सरड्याप्रमाणे रंग बदलणारा हा गागा भट नंतरच्या काळामध्ये राज्याभिषेक करण्यासाठी जो तयार झाला तो केवळ त्याला लाच देऊ केल्याने, त्यांनी ती लाच घेतल्यामुळे तयार झाला असे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मत आहे याला समरूप असे कॉम्रेड शरद पाटील यांचे देखील मत आहे. कॉम्रेड शरद पाटील लिहितात की गागा भट्टाचा मतबदल हा वारंवार द्रव्य देऊ केल्याने झाला अशी ग्वाही इतिहास देतो असे कॉम्रेड शरद पाटील यांचे मत आहे. यावरून हे स्पष्ट होते की जे गागा भट किंवा महाराष्ट्रातील जी ब्राह्मण मंडळी सुरुवातीच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला कठोर विरोध करत होती ती लाच घेतल्याच्या नंतर मात्र अमाप पैसा स्वराज्याचा लुटल्याच्या नंतर राज्याभिषेक करण्यासाठी तयार झाली. आणि नंतर त्यांनी अनेक विधी करून शिवरायांचा राज्याभिषेक करण्याचे ठरवले. यामध्ये त्यांनी तुलादान केले. सोबतच वयाच्या 44व्या वर्षी शिवाजी महाराजांची मुंज त्यांनी केली. एकदा झालेला विवाह पुन्हा एकदा मंत्रविधीने करून घेतला. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की विधी केल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना क्षत्रियत्व बहाल केले. त्यांच्या गुण आणि कर्मानुसार त्यांनी क्षत्रिय मानले नव्हते, तर विविध विधी करून त्यांना क्षत्रियत्व बहाल त्यांनी केले. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने जे प्रतिपादन केलेले आहे की मी देवादिदेव श्रीकृष्ण गुण आणि कर्माच्या आधारावर ही वर्णव्यवस्था निर्माण करीत आहे. मुळात श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेला जो हा सिद्धांत आहे की गुण आणि कर्माच्या आधारावर क्षत्रियत्वाचा सिद्धांत जो श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितला, या सिद्धांताच्या आधारावरती तर छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय साबित होतात, ते क्षत्रिय सिद्ध होतात. मात्र गुण आणि कर्माच्या आधारावरती छत्रपती शिवाजी महाराजांना ब्राह्मणांनी क्षत्रिय मानलं नसून त्यांना जन्माच्या आधारावरती त्यांनी क्षत्रिय किंवा शूद्र मानलं आणि अनेक विधीच्या माध्यमातून त्यांना तात्पुरत्या सवलतीचं क्षत्रियत्व बहाल त्यांनी केलं. ही गोष्ट या ठिकाणी स्पष्ट होते. एवढंच नव्हे तर हा जो राज्याभिषेकाचा कारभार होता या दरम्यान सभासदाच्या बखरीनुसार चंद्रशेखर शिकरे यांनी लिहिलेलं आहे की त्या दरम्यान राज्याभिषेक प्रसंगी रायगडावरती जवळजवळ 50,000 वैदिक ब्राह्मण उपस्थित होते आणि जवळजवळ 4 महिने यांच्या मिष्टान्नांचा आणि जेवणाचा आस्वाद ही मंडळी घेत होती. भरपूर दान दक्षिणा यांनी घेतल्याच्याही भरपूर नोंदी सापडतात असं चंद्रशेखर शिकरे यांनी सभासदाच्या बकरीला कोट करून दिलेला आहे. एवढंच नव्हे तर हा संपूर्ण राज्याभिषेक जेव्हा झाला तेव्हा हा राज्याभिषेकाचा एकूण खर्च किती आला या संदर्भात डॉक्टर जयसिंगराव पवार
यांनी शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे या खंडामध्ये याचं विश्लेषण केलेलं आहे. याचं विश्लेषण सभासदाच्या बकरीमध्ये देखील आहे. याचं विश्लेषण इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे. प्रति इतिहासमध्ये चंद्रशेखर शिकरेने सुद्धा याचं विश्लेषण दिलेलं आहे. ऍडव्होकेट दारवडकर यांनी सुद्धा याचं विश्लेषण दिलेलं आहे. यावरून सभासदाच्या बकरीवरून याचा जर विचार केला तर राज्याभिषेकासाठी ब्राह्मणांनी स्वराज्याची एकूण किती संपत्ती लाटली तर एकूण 4,26,00,000 रुपये लक्ष होऊन एवढी संपत्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीसाठी जेवढा खर्च झालेला नसेल त्यापेक्षा दुप्पट तिप्पट पैसा केवळ राज्याभिषेकाच्या विधीमधून ब्राह्मणांनी स्वराज्याचा लाटला. ज्या मावळ्यांनी स्वतःच्या हाडाचं पाणी करून स्वराज्याच्या रक्षणाकरता, स्वराज्याच्या निर्मितीकरता, स्वराज्याच्या हिताकरिता जे एक एक होन जमा केलं होतं ते होन मनुवादी कावळ्यांनी या राज्याभिषेक विधी दरम्यान लाटलं. किती लाटलं या संदर्भात शिवाजी कोण होता या पुस्तकामध्ये गोविंद पानसरे लिहितात की यांनी एवढी मोठी दक्षिणा यांनी लाटली होती की ज्या वेळेस यांना रायगडावरून खाली उतरायचं होतं तेव्हा ही एवढी मोठी संपत्ती, एवढं मोठं सोनं नाणं घेऊन त्यांना गडावरून खाली सुद्धा उतरता येत नव्हतं. एवढं ओझं त्यांच्याकडे या संपत्तीचं झालं होतं. एवढी संपत्ती त्यांनी लाटली होती. या गोष्टीवरून लक्षात येतं की स्वराज्याच्या प्रचंड संपत्तीची लूट यावेळेस ब्राह्मणांनी केली आणि त्याच्या बदल्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. इतिहासकार श्रीमंत कोकाटे त्यांच्या विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज या पुस्तकामध्ये असं देखील लिहितात की ब्राह्मणांनी जी स्वराज्याची एवढी मोठी संपत्ती लुटली होती याचा प्रचंड स्ताप, याचा प्रचंड मनस्ताप, याचा प्रचंड त्रास हा राष्ट्रमाता जिजाऊंना त्या काळात झाला आणि त्याचमुळे त्यांच्या आजारपणामध्ये जास्त बढोतरी झाली आणि लवकर त्यांचा मृत्यू झाला असं देखील प्रतिपादन श्रीमंत कोकाटे यांनी त्यांच्या पुस्तकात केलेलं आहे. तेव्हा या सगळ्या गोष्टींवरून ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांना किती त्रास दिला, स्वराज्याच्या राज्याभिषेकाप्रसंगी त्यांनी किती स्वराज्याच्या संपत्तीची लूट केली या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येतं की यांचं घेणं देणं हे केवळ आपल्या स्वतःच्या फायद्यापुरतं आहे. हे जे मत आहे हे केवळ माझं मत असं नसून या संदर्भात जे स्वतः राज्याभिषेकाला उपस्थित होते ते एक फॉरेनचे प्रवासी आहेत जॉन फ्रायर, हेनरी ऑक्झिंग्टन यांच्यासोबत ते आलेले होते. त्यांनी शिवराज्याभिषेकावर भाष्य करणारी एक त्यांची स्वतःची डायरी लिहिलेली आहे. त्या राज्याभिषेकामध्ये त्यांनी स्वतः ह्या राज्याभिषेक विधीच्या दरम्यान सगळा कारभार पाहिलेला होता. तेव्हा त्यांना ब्राह्मण कसे आहेत हे लक्षात आलं आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या डायरीमध्ये लिहिलं. त्यांनी काय लिहिलं त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर जॉन फ्रायर त्यांच्या राज्याभिषेकाच्या डायरी संदर्भात लिहितात की ब्राह्मण ही फार लबाड जात आहे. ते खासगत फायदा कसा होईल इकडे विशेष लक्ष घालीत असतात. केवळ आपला स्वार्थ साधता येईल एवढाच काय तो त्यांच्या पुढे उद्देश असतो. परंतु ते वखर धनाच्या हितासाठीच सारखे डोळ्यात तेल घालून कारभार पाहत आहेत. असे जितक्या प्रकाराने धन्यास दाखवता येईल तितक्या प्रकाराने ते दाखवत असतात. अशा प्रकारचं ब्राह्मणांबद्दलचं मत जॉन फ्रायर या विदेशी प्रवाशानं जो राज्याभिषेकाच्या वेळी उपस्थित होता त्यांनी केलेला आहे. त्याच्या या वर्णनातून आपल्याला अतिशय ब्राह्मणांचं खरं रूप आपल्याला समस्त ब्राह्मण मंडळी ही जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करत होती त्याच काळात त्याच दरम्यान त्यांचे जातभाई मात्र तिकडे स्वराज्याच्या शत्रू असणाऱ्या मुघलांची हुजुरीगिरी करत होते. यमुनेमध्ये तीर्थस्नान केल्याच्या नंतर ही मंडळी, ब्राह्मण मंडळी अकबराच्या दरबारामध्ये सामील व्हायची आणि अकबर बादशाह म्हणजे विष्णूचाच अवतार आहेत अशा प्रकारच्या उपमा ते अकबर बादशाहला देऊन त्यांना खुश करायचे. अकबर बादशाहचं दर्शन केल्याशिवाय ते दिवसाचं काम सुरू करायचे नाही आणि मग अकबर बादशाह कधी झोपेतून उठायचा, कधी वाटेल तेव्हा हाताने कधी पायाने त्यांना आशीर्वाद द्यायचा आणि ते आशीर्वाद घेऊन ही मंडळी पुढे त्यांचा कारभार करायची, दिवसभराचा कारभार करायची. एवढंच नव्हे तर औरंगजेबाच्या काळात सुद्धा, औरंगजेब बादशाहच्या काळात देखील पंडितराज जगन्नाथाचे एक वाक्य जे प्रसिद्ध आहे की औरंगजेब बादशाह हेच जगन्नाथाचे अवतार आहेत. अशा प्रकारचं एक वाक्य देखील औरंगजेबाला उद्देशून पंडित जगन्नाथ नावाच्या ब्राह्मणांनी उद्गारले होते. म्हणजे तिकडे स्वराज्याच्या शत्रू असणाऱ्या मुघलांची जी हुजुरी करायची आणि इकडे शिवरायांना विरोध करायचा, शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करायचा, ही दुटप्पी भूमिका ब्राह्मणांनी का घेतली होती या संदर्भात आपण लोकांनी विचार केला पाहिजे. एवढंच नव्हे तर ज्यावेळी याचा जरा थोडं पूर्वी जाऊन आपण विचार करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला स्पष्टपणे लक्षात येईल की मिर्झा राजा जयसिंग जेव्हा स्वराज्य जिंकण्यासाठी म्हणून आला होता तेव्हा वाईच्या जवळ कोटीचंडी नावाचा यज्ञ या ब्राह्मणांनी केला आणि मिर्झा राजा जयसिंगाचा विजय हो, शिवरायांचा पराभव हो अशी मनोकामना त्यांनी या यज्ञाच्या माध्यमातून केली होती. याला आपण काय म्हणावे
याबद्दल, यांच्या या वर्तनाबद्दल आपण काय बोलले पाहिजे, या सर्व विवेचनामधून आपल्याला लक्षात येईल की ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचे उघड शत्रू हे मोगल होते, डच होते, इंग्रज होते, फ्रेंच होते, आदिलशाही सरदार होते, कुतुबशाही लोक होते, त्याच पद्धतीनं छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात राहणारे, त्यांच्या मिठावर त्यांची चाकरी करणारे लोक हे छत्रपती शिवरायांच्या विरोधात गुप्या पद्धतीनं, छुप्या पद्धतीनं अशा पद्धतीचे आक्रमण करत होते. ही गोष्ट सुद्धा आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. अफजल खानाच्या वधाच्या वेळी कृष्णा भास्कर कुलकर्ण्यानं शिवरायांवर जो वार केला होता, ही तर प्रसिद्ध गोष्ट आपल्याला माहित आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींमधून छत्रपती शिवरायांच्या इतिहासामध्ये, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीच्या कामामध्ये वेळोवेळी बाधा आणण्याचा प्रयत्न या लोकांनी केलेला आहे. हा इतिहास आपण लोकांनी समजून घेतला. ब्राह्मणांच्या विरोधानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. शिवराय छत्रपती झाले, शककर्ते झाले. स्वतःची शिवशक त्यांनी चालू केली. नंतरच्या काळात, पेशवे काळामध्ये मात्र शिवरायांनी चालू केलेली शिवशक पेशव्यांनी बंद पाडली आणि मोगलेकालीन भजली शक चालू केली. हा मात्र इतिहास आहे, आपण समजून घेतला पाहिजे. शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर स्वराज्याच्या हिताचे महत्वपूर्ण असे अनेक निर्णय शिवाजी महाराज घेऊ शकले. यामुळे स्वराज्याचा आणखीनच उद्धार झाला. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यामुळे ब्राह्मणांना देखील दंड करण्याचे अधिकार त्यांना मिळाले. केवळ 14 दिवसाच्या नंतर शिवाजी महाराजांनी एका ब्राह्मणांना खडसावून सांगणारे काही पत्र लिहिलेले आहेत, असे वासी बेंद्रे यांनी त्यांच्या खंडामध्ये उल्लेख केलेला आहे. एवढंच नव्हे तर शिवाजी महाराजांच्या नंतर जेव्हा छत्रपती संभाजीराजे छत्रपती झाले, तेव्हा शिवाजी महाराजांनी जे मराठ्यांचं साम्राज्यपद, जे मराठ्यांचं साम्राज्याचं तख्त निर्माण केलं होतं, त्याचा वारसा पुढे छत्रपती संभाजी महाराज चालवत होते. आणि जेव्हा संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये काही ब्राह्मण मंत्र्यांनी स्वराज्यद्रोह केला, तेव्हा त्यांना हत्तीच्या पायाखाली देण्याचा दंड देण्याचे अधिकार संभाजीराजांना मिळाले. हा अधिकार त्यांना कोणत्या गोष्टीमुळे मिळाला असेल तर जर ते छत्रपती होऊ शकले नसते, अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांचं एक स्वतंत्र साम्राज्य, स्वतंत्र तख्त निर्माण जर करू शकले नसते, तर ब्राह्मणांना दंड देण्याचे अधिकार शिवरायांच्या सोबत संभाजीराजांना देखील मिळाले नसते, तर स्वराज्यद्रोह करणाऱ्या ब्राह्मणांना संभाजीराजे देखील दंड देऊ शकले नसते. ही गोष्ट देखील आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. मित्रांनो, छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक ही इतिहासातील सर्वोत्तम आणि महान गोष्ट आहे. ही इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखी गोष्ट आहे. ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. कित्येक हजारो वर्षांपासून ब्राह्मणांनी धर्मग्रंथांच्या माध्यमातून जो समस्त भारतीयांवर जो गुलामगिरीचे कानून लागू केलेले होते, त्याला मोडीस काढण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनातून केलं. एक प्रकारे हा राज्याभिषेक सोहळा म्हणजे महाराष्ट्रातील नव्हे, भारतातील पहिला स्वतंत्र दिनच आहे, असंच याचं संबोधन आपल्याला करावे लागेल. मित्रांनो, या अनुषंगाने आपण शिवरायांच्या राज्याभिषेकाला कोणी विरोध केला, शिवरायांच्या राज्याभिषेक करण्यामागील आवश्यकता काय होती आणि शिवरायांचा राज्याभिषेक झाल्याच्या नंतर काय झालं, या सर्व महत्वपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेल्या आहेत. आपण हा व्हिडिओ ऐकला याबद्दल मी आपणा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय भीम. मुळात महाराष्ट्रातील समस्त ब्राह्मण मंडळी ही जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करत होती, त्याच काळात, त्याच दरम्यान त्यांचे जातभाई मात्र तिकडे स्वराज्याच्या शत्रू असणाऱ्या मुघलांची हुजुरीगिरी करत होते. यमुनेमध्ये तीर्थस्नान केल्याच्या नंतर ही मंडळी, ब्राह्मण मंडळी अकबराच्या दरबारामध्ये सामील व्हायची आणि अकबर बादशाह म्हणजे विष्णूचाच अवतार आहेत अशा प्रकारच्या उपमा ते अकबर बादशाहला देऊन त्यांना खुश करायचे. अकबर बादशाहचं दर्शन केल्याशिवाय ते दिवसाचं काम सुरू करायचे नाही. आणि मग अकबर बादशाह कधी झोपेतून उठायचा, कधी वाटेल तेव्हा हाताने, कधी पायाने त्यांना आशीर्वाद द्यायचा आणि ते आशीर्वाद घेऊन ही मंडळी पुढे त्यांचा कारभार करायची, दिवसभराचा कारभार करायची. एवढंच नव्हे तर औरंगजेबाच्या काळात सुद्धा, औरंगजेब बादशाहच्या काळात देखील पंडितराज जगन्नाथाचे एक वाक्य जे प्रसिद्ध आहे की औरंगजेब बादशाह हेच जगन्नाथाचे अवतार आहेत, अशा प्रकारचं एक वाक्य देखील औरंगजेबाला उद्देशून पंडित जगन्नाथ नावाच्या ब्राह्मणांनी उद्गारले होते. म्हणजे तिकडे स्वराज्याच्या शत्रू असणाऱ्या मुघलांची जी हुजुरी करायची आणि इकडे शिवरायांना विरोध करायचा, शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करायचा, ही दुटप्पी भूमिका ब्राह्मणांनी का घेतली होती, या संदर्भात आपण लोकांनी विचार केला पाहिजे. एवढंच नव्हे तर ज्यावेळी याच्यात जरा थोडं पूर्वी जाऊन आपण विचार करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला स्पष्टपणे लक्षात येईल की मिर्झा राजा जयसिंग जेव्हा स्वराज्य जिंकण्यासाठी म्हणून आला होता, तेव्हा वाईच्या जवळ कोटीचंडी नावाचा यज्ञ या ब्राह्मणांनी केला आणि मिर्झा राजा जयसिंगाचा विजय हो, शिवरायांचा पराभव हो, अशी मनोकामना त्यांनी या यज्ञाच्या माध्यमातून केली होती. याला आपण काय म्हणावे, याबद्दल, यांच्या या वर्तनाबद्दल आपण काय बोलले पाहिजे,
या सर्व विवेचनामधून आपल्याला लक्षात येईल की ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचे उघड शत्रू हे मोगल होते, डच होते, इंग्रज होते, फ्रेंच होते, आदिलशाही सरदार होते, कुतुबशाही लोक होते, त्याच पद्धतीनं छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात राहणारे, त्यांच्या मिठावर त्यांची चाकरी करणारे लोक हे छत्रपती शिवरायांच्या विरोधात गुप्या पद्धतीनं, छुप्या पद्धतीनं अशा पद्धतीचे आक्रमण करत होते। ही गोष्ट सुद्धा आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे। अफजल खानाच्या वधाच्या वेळी कृष्णा भास्कर कुलकर्ण्यानं शिवरायांवर जो वार केला होता ही तर प्रसिद्ध गोष्ट आपल्याला माहित आहे। मित्रांनो, या सगळ्या गोष्टींमधून छत्रपती शिवरायांच्या इतिहासामध्ये, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीच्या कामामध्ये वेळोवेळी बाधा आणण्याचा प्रयत्न या लोकांनी केलेला आहे। हा इतिहास आपण लोकांनी समजून घेतला पाहिजे। महाराष्ट्रातील समस्त ब्राह्मणांच्या विरोधानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला। शिवराय छत्रपती झाले, शककर्ते झाले, स्वतःची शिवशक त्यांनी चालू केली। नंतरच्या काळात पेशवे काळामध्ये मात्र शिवरायांनी चालू केलेली शिवशक पेशव्यांनी बंद पाडली आणि मोगलेकालीन भजली शक चालू केली। हा मात्र इतिहास आहे, आपण समजून घेतला पाहिजे। शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर स्वराज्याच्या हिताचे महत्वपूर्ण असे अनेक निर्णय शिवाजी महाराज घेऊ शकले, यामुळे स्वराज्याचा आणखीनच उद्धार झाला। शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यामुळे ब्राह्मणांना देखील दंड करण्याचे अधिकार त्यांना मिळाले। केवळ 14 दिवसाच्या नंतर शिवाजी महाराजांनी एका ब्राह्मणांना खडसावून सांगणारे काही पत्र लिहिलेले आहेत, असे वासी बेंद्रे यांनी त्यांच्या खंडामध्ये उल्लेख केलेला आहे। एवढंच नव्हे तर शिवाजी महाराजांच्या नंतर जेव्हा छत्रपती संभाजीराजे छत्रपती झाले, तेव्हा शिवाजी महाराजांनी जे मराठ्यांचं साम्राज्यपद, जे मराठ्यांचं साम्राज्याचं तख्त निर्माण केलं होतं, त्याचा वारसा पुढे छत्रपती संभाजी महाराज चालवत होते। आणि जेव्हा संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये काही ब्राह्मण मंत्र्यांनी स्वराज्यद्रोह केला, तेव्हा त्यांना हत्तीच्या पायाखाली देण्याचा दंड देण्याचे अधिकार संभाजीराजांना मिळाले। हा अधिकार त्यांना कोणत्या गोष्टीमुळे मिळाला असेल तर जर ते छत्रपती होऊ शकले नसते, अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांचं एक स्वतंत्र साम्राज्य, स्वतंत्र तख्त निर्माण जर करू शकले नसते, तर ब्राह्मणांना दंड देण्याचे अधिकार शिवरायांच्या सोबत संभाजीराजांना देखील मिळाले नसते, तर स्वराज्यद्रोह करणाऱ्या ब्राह्मणांना संभाजीराजे देखील दंड देऊ शकले नसते। ही गोष्ट देखील आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे। मित्रांनो, छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक ही इतिहासातील सर्वोत्तम आणि महान गोष्ट आहे। ही इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखी गोष्ट आहे। ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे। कित्येक हजारो वर्षांपासून ब्राह्मणांनी धर्मग्रंथांच्या माध्यमातून जो समस्त भारतीयांवर जो गुलामगिरीचे कानून लागू केलेले होते, त्याला मोडीस काढण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनातून केलं। एक प्रकारे हा राज्याभिषेक सोहळा म्हणजे महाराष्ट्रातील नव्हे भारतातील पहिला स्वतंत्र दिनच आहे, असंच याचं संबोधन आपल्याला करावे लागेल। मित्रांनो, या अनुषंगाने आपण शिवरायांच्या राज्याभिषेकाला कोणी विरोध केला, शिवरायांच्या राज्याभिषेक करण्यामागील आवश्यकता काय होती आणि शिवरायांचा राज्याभिषेक झाल्याच्या नंतर काय झालं, या सर्व महत्वपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेल्या आहेत। आपण हा व्हिडिओ ऐकला याबद्दल मी आपणा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती।